हनुमानजीला शाप होता. जन्मल्याबरोबर सूर्याला गिळायला गेले. इंद्रानं वज्र मारलं, ते हनुवटीत लागलं म्हणून हनुमंत नाव पडलं आणि शाप होता. हे हनुमंत अतुलित भरताव निहेम शैलापदेहम तरुजमन प्रसदाव ज्ञाननामाग्रगण्यम सकल गुण निधानम वानराणाम भीषम रघुपती प्रिय भक्तम वात जातम नममी. एवढा तू मलाटेस, एवढं तू शक्तिवानस, पण तुला तुझ्या शक्तीचं, तुला तुझ्या विद्वत्तेचं विस्मरण होईल असा शब्द तो तुम्हाला मला सुद्धा आहे. आपल्या प्रत्येकाच्या अंगामध्ये शक्ती मनुष्य देहाला आल्यानंतर तो करू शकत नाही अशी कोणतीच गोष्ट केल्याने होत आहे रे, आधी केलीच पाहिजे. ज्यामुळे त्याने स्मरण करून दिलं. हनुमानजीने उड्डाण मारलं. राम काज लगी तब अवतार. हनुमानजीने उड्डाण मारलं लंकेकडं. तुम्हाला मी काय सांगितलं, सांगून गेलो बोलता बोलता की हनुमानजीने उड्डाण केलं. इथून बोलू नका, वरी जाऊन बोला. उड्डाण केलं तर सिंहका नावाची एक राक्षसीने त्यांना गिळण्या करतात. तिचा कपडा इतका मोठा होता, इतका मोठा होता, हनुमानजी पेक्षा मोठा कपडा केला आणि त्यांना गिळण्याचा प्रयत्न केला. हनुमानजीने तिच्या दगडापेक्षा दुप्पट रूप मोठं केलं, त्याच्यापेक्षा चौपट कपडा तिनं मोठा केला. शेवटी हनुमानजीने विचार केला ही खेळत बसायची वेळ नाहीये आणि म्हणून हनुमानजीने काय केलं बघा, जरा वरी सांगवलं, नुसतं फक्त सांगावरी कल्पना द्या, त्यांना बोलून नका म्हणावं. अगदी सुंदरपणा तिच्या पोटातून निघाली. माताजी मी तुमचा मुलगा आहे, माझं राम कार्य होऊ द्या. मला तुम्हाला खायचं ना तुम्ही खाऊ शकता, पण माझं राम कार्य होऊ द्या. जोपर्यंत माझं राम कार्य होत नाही तोपर्यंत मला विश्राम नावाची गोष्ट मिळते. पुन्हा पाण्यातून सुरसा नावाची एक राक्षसी नदी, तिचं खास वैशिष्ट्य होतं की सावलीला तिने काय करायचं बरं का, की गिळायची. पाण्यावर पडलेली सावली तिला त्या माणसासहित तिने गिळायची. हनुमानजीची सावली पडली, हनुमानजी जवळ गेले, तिला सांगितलं राम कार्यात अडथळा आणू नको, आणशील तर तुला मृत्यूशी झुंज द्यावी लागेल. एका बुक्केत सुरक्षित असते. त्याच्यानंतर पुन्हा लंकेत गेले. लंकेची रावणाची व्यवस्था इतकी जोरदार होती, इतकी जोरदार होती की त्या रावणानं काय केलं बघा, त्याचं सीआयडी खातं इतकं पक्क होतं की डास सुद्धा त्याच्या लंकेमध्ये जाऊ शकत नव्हता. हनुमानजीने डासाचं रूप घेतलं आणि लंकेत प्रवेश केला. तिथे एक रावणाची देवता होती, लंकिनी नावाची. लंकिनी नावाच्या देवतेनं हनुमानजीला अडवलं आणि त्याने हनुमानजीला सांगितलं, अरे मी माझं खाद्य चोर आहे, चोर आहे. मस्तक समान रूप कपिधरी लंकी चले
माझं खाद्य चोर आहे म्हणजे लाज वाटत नाही तुझ्या जीवाला. एवढा मोठा रावण चोर इथं बसला असताना तू दुसरं बोलू नका. दुसऱ्या चोराला पकडायला बघतोस तू. अगोदर त्याला खाणं, तुझं खाद्य चोर आहे ना. नंतर बोलव माताजी. माताजी खाली जाऊन बोला, बाहेर जाऊन बोला. खाद्य तुझं चोर आहे ना. अगोदर रावणाला तिला एक मुक्की मारल्याबरोबर तिला रक्ताची उलटी आली. तिनं सांगितलं, अरे तू रामदूत आहेस. म्हणजे कसं काय ओळखलंस तू? मला ब्रह्मदेवानं सांगितलं होतं की ज्या दिवशी एक रामभक्त येईल तो तुला मारील. तू शापित आहेस. त्या दिवशी तुझा उद्धार होईल आणि रावणाची मात्र सत्यानाश होईल. हे मला त्याला सांगितलं होतं. बाबा शांतपणे. हनुमानजी लंकेमध्ये गेले. लंकेची हाऊसिंग सोसायटी इतकी कमालीची होती. घरच उठून सगळे सोने गेले आणि सगळे अगदी सारख्या पाहिजे. कुणाच्याही घरावर नेम प्लेट नाही. जायचं कसं, ओळखायचं कसं? हनुमानजीला चिंता पडली. इतक्यात काय झालं, त्याला काय दिसलं, एका घरावर राम 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 लिहिलं. देव अयोध्य अंकित ग्रह शोभा राम एकदा शोभा लिख जाई नव तुलसी का वृंद हरीश कपिराई सियावर रामचंद्र की उमापति महादेव की पवन सुत हनुमान की जय जय गुरुदेव की. असे घर दिसलं. दारात तुळशीचं वृंदावन. एक लक्षात घ्या, तुमची श्रद्धा असो अथवा नसो, पण दारामध्ये तुळशीचं वृंदावन असावं. सुंदर तुळस असावी. रात्रंदिवस ऑक्सिजन देणारी एकच माता आहे ती म्हणजे तुळस. ऑक्सिजनची किंमत तुम्हाला कोरोनामध्ये लक्षात आली असेल. बरेच लोक ऑक्सिजन न मिळाल्यामुळे गेले. पण गाईच्या श्वासामध्ये आणि तुळशीच्या श्वासामध्ये भयानक मोठं ऑक्सिजन असते. हनुमानजी लागत दारावर राम 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 लिहिलं होतं. तुम्ही म्हणाल महाराज रावणाची सीआयडी व्यवस्था एवढी पक्की होती, मग रामाला दुश्मनाचं नाव लिहिलेलं दिसलं नाही का? दिसलं. पण लिहिण्याची पद्धत वेगळी. वरी राची नाही आणि खाली मच्छी नाही. रावणाने विचारलं माझ्या दुश्मनाचं नाव लिहितो का? मला बिलकुल नाही. मग याचा अर्थ काय? म्हणजे रा हा शॉर्ट फॉर्म आहे. रा म्हणजे लॉंग फॉर्म काय होतो? रावण. आणि मचा लॉंग फॉर्म काय होतो? म्हणजे मंगोदरी. अहो दादासाहेब, तुमच्या आधी तुमच्या माझ्या बहिणीचं मी नाव दिलं. अरे म्हणजे हिरे रत्न. त्या घरी हनुमानजी पोहोचले. ब्राह्मणाचा वेश घेतला आणि सकाळी सकाळी सांगितलं, प्रभाती मणी राम चिंतित जावा. विभीषणाच्या कानावर श्लोक पडला. भयानक मोठा. विभीषणाला आनंद झाला. तिथून बोलू वरी वखर. विभीषणाला भयानक मोठा आनंद झाला. आज माझ्या दारासमोर रामभक्त आला. किती दिवसाचं माझं पुण्य फळ. भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय.
ज्यावेळेस आपल्याला संताचा फोन येतो, संत आपल्या घरी येतात, संताला आपली आठवण येते, तो क्षण म्हणजे बाहेर मोठा क्षण. विभीषणला आनंद झाला. विभीषण बाहेर आला. त्यानं रामकथा सांगण्याची विनंती केली. ऐका, हनुमानजीने त्याला पूर्ण रामकथा सांगितली. 2 वेळेस रामकथा सांगितली हनुमानजीने या लंकेमध्ये. म्हणून आपण पुढच्या वेळेस तुम्हाला रामकथेचं विश्लेषण करू. आणि विभीषण कसं आहे, तर विभीषण मला एक शंका वाटतो, तू रामाचा सेवक म्हणून घेतोस, नुसतं खाण्यापुरतं सेवक म्हणतो का रे? विभीषण म्हणलं माझ्या नाही लक्षात. मूर्खा, तुला समजू नये, रामाचा भक्त म्हणतो आणि तुला सीतेबद्दल माहिती नसावी. तुझ्या भावाने इथे सीता घेऊन आलेला आहे आणि तुला सीतेबद्दल माहिती नसावी. विभीषणाचे वाक्य म्हणजे सुंदर गोस्वामी तुलसीदास सांगतात, हनुमानजी माझा नाविलाज आहे, ज्याप्रमाणे 32 दादामध्ये जीभ असावी या पद्धतीने मी राक्षसाच्या संपूर्ण वेळेमध्ये सापडलो. हनुमानजी, सीता अशोक वनात आहे, तुम्ही ताबडतोब या ठिकाणाहून या रस्त्यानं जाऊ शकता. सीतेचा पत्ता हनुमानजीने घेतला. जय श्रीराम मुद्दान मारलं आणि अशोक वनात पोहोचले. एका झाडावर थांबले. रावण अशोक वनात आला होता. सीता मातेला तो घाबरवण्याचा प्रयत्न करतो, अथवा तद्वा बोलत होता. सोबतच्या राक्षसींना रावण सांगत होता, हिनं जर माझी बायको नाही झाली तर हिला मारा, ठोका, तोडा. हनुमानजीला राग आला, पण म्हणजे अगोदर परिस्थिती पाहिजे. अहो, दगडावर लिहिलं असतं थांबा, पहा आणि जा. हनुमानजी थोडा वेळ थांबले. सीता माता रावणाला म्हणले, ए मूर्खा. हनुमानजीला म्हटलं, वारे माझी माता, तिच्या त्या अंगामध्ये हिंमत आहे. मूर्खा, आणखी तुला रामाच्या बाणाची किंमत माहीत नाहीये. तुला रामाच्या बाणाची किंमत त्याच वेळेस कळेल. आणि एवढं बोलल्याबरोबर रावण घाबरला आणि राक्षसींना सांगितलं, तुम्ही हिला जास्तीत जास्त घाबरवण्याचा प्रयत्न करा. बरं का? जास्तीत नमस्कार या, जास्तीत जास्त घाबरवण्याचा प्रयत्न करा. राक्षसींनी घाबरवतात आणि राक्षसींनी घाबरवत असताना हनुमानजीने विचार केला की सीता मातेला समजलं पाहिजे की मी आलो. हनुमानजीने एकदा तिथं कथा सांगायला सुरुवात केली. सुनिये राम कथा, सुनिये राम कथा, श्रवण कर मिट
आणि ती सेवा मिट जाती है, इसे श्रवण कर मिट जाती है जन्म जन्म की व्यथा, जन्म जन्म की व्यथा। कानावर शब्द बोलल्याबरोबर शिकेला रिलॅक्स आपल्याला सुरुवातीच्या दिवसाचा प्रश्न आठवत होता. कलियुगातील धक्कादायक जीवनामध्ये टेन्शन नावाचा रोग जाण्याकरता काय करावं याज्ञवल्क्य मुलीने सांगितलं होतं. सुनिये राम कथा, सुनिये कृष्ण कथा, इसे श्रवण कर मिट जाती है जन्म जन्म की व्यथा। सुनिए राम कथा, सुनिए राम कथा। शिकेला विश्राम वाटत, पण मनात शंका आली. लंकेमध्ये राक्षस म्हणजे निव्वळ मायावी. रामकथेच मिश दाखवलं. माझ्यावर घाला घालतील का, पण मला रामकथेमुळे मला विश्राम वाटतो. श्रीराम बिना विश्राम नहीं, सद्गुरु बिना बेड़ा पार नहीं हो, हरि भजन बिना सुख शांति। कोण असेल रामकथा सांगणारा, त्याच्या कथेमुळे मला विश्राम वाटला.